हॅलो हॅलो. हो सर प्लीज. ओके. इथे बघा तोपर्यंत मी 2-3 मिनिटात हे सांगतो बघा. 5वीसाठी काय असते, 5वी आणि 8वीसाठी गणित संबोध परीक्षा असते. त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळवले तर तुम्हाला गणित प्रावीण्य परीक्षा असते. त्याच्यामध्ये चांगलं मिळवलं तर तुम्हाला काय करता येतं, गणित प्रज्ञामध्ये येतं. हे राज्यस्तरीय आहे. आणि ह्या दोन्ही ज्या आहेत NMTC किंवा MTRP ह्या काय सांगा राष्ट्रीय लेवलच्या परीक्षा आहेत. यांचं सुद्धा काय असतं सांगा, कठीण, थोडी कठीण म्हणणार नाही पण बऱ्यापैकी आपण जे रेग्युलर बघतो ना, म्हणजे प्रज्ञा प्रावीण्य यांच्यापेक्षा सुद्धा थोड्याची लेवल त्याची काय असते, हाय असते. ओके. तर हा 5वीसाठी आहे, पण बाकीची मुलं पण त्याच्यामध्ये घेऊ शकतात, कारण बाकीच्यांना पण उपयोगी पडेल असं मी काय काय ह्याच्यामध्ये सांगणार आहे. ओके. स्क्रीन सगळ्यांना दिसते? हॅलो, स्क्रीन सगळ्यांना दिसते का? हो सर. ओके, चला आपण स्टार्ट करूया. तर इथे समजा मी काय दिले सांगा, सगळ्यांना सम आणि विषम संख्या माहिती आहे का? इव्हन आणि ऑड नंबर सगळ्यांना माहित आहे? इव्हन ऑड नंबर. ओके. तर हे आपले कुठले नंबर झाले? हे इव्हन नाही, ऑड नाही, कुठले नंबर आहे? हे सगळे नंबर काय झाले सांगा, कॉन्झिक्युटिव्ह नंबर झाले. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लागोपाठ येणारे नंबर. तर त्याच्यातले इव्हन नंबर्स कुठले? तर या नंबर्सना आपण इव्हन्स म्हणतो. माहित आहे सगळ्यांना? समसंख्या सगळ्यांना माहित आहे? हॅलो. ओके. आणि या सगळ्यांना आपण काय म्हणतो सांगा, विषम संख्या म्हणतो. ओके, किंवा त्याला ऑड नंबर्स म्हणतो. ओके. हे सगळे काय सांगा, ऑड नंबर्स आहे. ओके. हे पहिली गोष्ट माहित असायला पाहिजे. दुसरे कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, लागोपाठ येणाऱ्या संख्या 1 2 3 4. किंवा कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर म्हणजे काय, तर लागोपाठ येणारे विषम. किंवा कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर म्हणजे काय, लागोपाठ येणारे इव्हन नंबर्स म्हणजे सम नंबर. ओके. तर याच्याशी रिलेटेड आपण काही क्वेश्चन बघणार आहोत. ओके. आता इथे बघा मी काय लिहितो, तीन नंबर लिहितो बघा. त्यांची जर बेरीज केली तर किती येते सांगा? बेरीज केली तर किती येते? सम केलं तर किती येते बघा? 6 येतं. बरोबर आहे. सम केलं तर 6 येतं. आणि आपल्याला आपण काय करतो सांगा, याला जर डिवायडेड बाय 3 नंबर आहेत, त्यामुळे डिवायडेड बाय 3 केलं तर मला मधला नंबर मिळतो. कुठलेही 3 नंबर घ्या तुम्ही. समजा मी काय घेतले सांगा, 51 52 आणि 53 घेतले. ओके. 3 नंबर आहे. ओके. याची जर बेरीज केली आपण, 3 2 5 आणि 1 6 होते. आणि काय होते सांगा, एवढं. ओके. याला जर डिवायडेड बाय 3 केलं तर मला काय मिळतो सांगा, मधला नंबर मिळतो. हे सगळ्यांना क्लिअर समजलं? त्याच्यावरून आपण काही क्वेश्चन घेणार आहोत, जे थोडेसे चॅलेंजिंग क्वेश्चन असतील. ओके. इथे जर आपण बघितलं ना, 3 नंबर घेतले आणि त्याचा मधला नंबर आपल्याला सांगितली, बेरीज सांगितलेली आहे आणि मधला नंबर विचारला, तर आपण काय करू शकतो, तिन्ही नंबर काढू शकतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे 3 नंबर आहे. ओके. माझ्याकडे 3 नंबर आहे आणि त्यांची जी बेरीज आहे ती 63 आहे. त्या तिन्ही लागोपाठ नंबर आहे, 3 लागोपाठ नंबर आहे, कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे म्हणतो आपण. त्यांची बेरीज किती आहे सांगा? 63 आहे. तर मला तुम्ही त्याच्यातला मधला नंबर सांगाल का? कुठला असेल ना मधला नंबर? हॅलो. तर मधला नंबर काढण्यासाठी मी काय करणार, 3 नंबर सांगितले ना, डिवायडेड बाय 3 करायचे. ओके. डिवायडेड बाय 3 केल्यानंतर जे काय नंबर आन्सर येतो तो आपला मधला नंबर असणार आहे. त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आणि 1 वजा करायचा. ओके. ह्या 3 नंबरची बेरीज काय येते बघा, 63 येते. मी काय म्हणतो, नाही समजलं तुम्हाला? काय समजलं? हॅलो, समजलं का? समजलं. ओके. मी तुम्हाला सांगतो, 3 नंबर मी देतो समजा. ओके. मी तुम्हाला 3 नंबरची बेरीज देतो. 3 नंबर देत नाही, 3 नंबरची बेरीज देतो. बेरीज समजा काय येते सांगा, 96 येते. तर ते 3 नंबर कुठले असतील सांगू शकाल का? 31 32 33. याला आपण काय करणार सांगा, डिवायडेड बाय 3 करणार. म्हणजे आपल्याला काय मिळतं सांगा, मधला नंबर मिळतो. मधला नंबर मिळाल्यानंतर त्याच्यामधनं 1 वजा करा आणि 1 ऍड करा. हे क्लिअर समजलं? ओके. आता मी तुम्हाला दुसरं काय देतोय सांगा, माझ्याकडे काय सांगा 5 नंबर आहे. ओके. आणि त्यांची जर बेरीज मी केली तर 105 येते. तर ते 5 नंबर कुठले असतील सांगू शकाल का? 5 नंबर ते कुठले असतील सांगू शकाल का? हॅलो.
जेव्हा 5 नंबर सांगितले जातात ना त्याला डिवायडेड बाय म्हणजे भागिले 5 करायचं. किती येतं आन्सर? किती येतं? मधला नंबर काय तो सांगा? 21 आहे. त्याच्या पुढे 2 नंबर लिहायचे आणि त्याच्या पाठीमागे 2 नंबर लिहायचे. बघा बरोबर येते का बेरीज करून? येते ना बरोबर नंबर? मी काय म्हणतो ते समजतंय का? हॅलो, मी काय म्हणतो ते समजतंय का? हो सर. ओके ओके. तर मी तुम्हाला अनेक क्वेश्चन देतो बघा, तुम्ही सांगायचं आन्सर आहे याचं. ओके, मी समजा तुम्हाला काय सांगितले 7 नंबर आहेत माझ्याकडे. ओके, आणि त्यांची जी बेरीज आहे ना 2 मिनिट ना एखादी आतमध्ये घेऊया. ओके, त्यांची जी बेरीज आहे ती मी तुम्हाला सांगितली. नको 2 मिनिट ना दुसरं देतो मी. त्यांची जी बेरीज 7 नंबर माझ्याकडे आहे. ओके, आणि त्यांची जी बेरीज आहे ओके एवढी बेरीज आहे त्याची. तर ते 7 नंबर कुठले आहेत ते मला सांगाल का? 2 मिनिट मी परत एकदा बघतो. नको हा पण नको, दुसरे देतो मी. दुसरे देतो 2 मिनिट. एवढी बेरीज येते माझ्याकडे 7 नंबर आहेत आणि त्यांची बेरीज एवढी येते. तर मी काय करणार सांगा? माझ्याकडे जर 7 लागोपाठ नंबर असेल, कॉन्झिक्युटिव्ह नंबर असेल, तर ते काढण्यासाठी मी काय करणार सांगा? कितीने डिवाइड करणार त्याला? 7 नंबर असतील तर 7 ने डिवाइड करणार. आणि याचं आन्सर किती येतं बघा? याचं जर आपण आन्सर बघितलं तर किती येतं आन्सर? कोण सांगतं मला? 32. मग आपण काय करायचं सांगा? 32 मधला नंबर घ्यायचा, याच्या बाजूला 3 लिहायचे, याच्या बाजूला 3 लिहायचे. 33, 34, 30 आणि याच्या अगोदरचे 3 नंबर लिहायचे. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा? ते 7ही नंबर मिळाले. क्वेश्चन काय विचारला तो मोठ्यात मोठा नंबर कुठला त्याच्यातला आणि छोट्यात छोटा नंबर कुठला असं पण विचारलं जाऊ. किंवा 4था नंबर कुठला, 5वा नंबर कुठला असं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हेच आपण वेगळ्या प्रकारे कसं शिकणार आहे ते बघूया. ओके, हे आपण वेगळ्या प्रकारे जे तुम्हाला 6वी 7वी 8वी 9वी 10वी सगळीकडे उपयोगी पडणार. ही मी तुम्हाला एक सिंपल मेथड दाखवली. हे कशासाठी? कॉन्झिक्युटिव्ह नंबर काढणार. कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असतील तर लागोपाठचे नंबर आपण एक क्वेश्चन आणि घेऊया. ओके, मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे 5 नंबर आहेत. ओके, 5 नंबर आहे आणि त्यांची जी बेरीज केली ना तर माझी बेरीज येते ओके बेरीज एवढी आहे 305. तर ते कुठले कुठले नंबर असणार? 5 नंबर आहे ना माझ्याकडे? 5 नंबर आहेत कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे लागोपाठ येणारी संख्या आहेत. असे किती नंबर आहेत सांगा? 5 नंबर आहेत आणि त्यांची बेरीज केली तर 305 येते. 305. तर ते कुठले कुठले नंबर असणार? काय करणार मी सांगा? काय करणार? बोला ना, बोलत नाही तुम्ही. दमलाय? भागिले 5 करणार. काय म्हणते? They have to be consecutive numbers. कॉन्झिक्युटिव्ह नंबर. ओके, ही ट्रिक आहे ती कॉन्झिक्युटिव्ह नंबर साठीच आहे. ओके ओके, याचा आन्सर किती येतं? 305 डिवायडेड बाय 5. 61. मग आपण 5 नंबर्स आहेत, मग काय करणार सांगा? Sir, it will be 59, 60, 61, 62 and 63. ओके, सगळ्यांना समजतं? 59, 60, 61, 62, 63 हे कॉन्झिक्युटिव्ह नंबरसाठी आहे. ओके, सगळ्यांना समजलंय? आता मी दुसरं घेतो. समजा आपल्याला काय दिले सांगा? कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबरची समजा आपण गेले कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर. हे कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर आहे, लागोपाठ येणारे विषम संख्या. यांची जर बेरीज केली तर किती होते बघा? सम केलं तर किती होते बघा? किती येते सम? बेरीज किती येते? पटकन सांगा ना मला. सगळे तुम्ही 5वीतले आहात आता. किती येते? 25. बघा सारखं किती येते? 25 येते. बरोबर आहे. 5 नंबर आहेत म्हणून मी काय करणार सांगा? 5 डिवायडेड करणार. त्यामुळे मधला नंबर मिळणार मला. नंबर मधला मिळाला की 2 ने वाढवायचं. जर तुम्हाला काय सांगितलं सांगा? ऑड नंबरचं टोटल दिलेलं आहे. ओके,
तर आपण काय करणार, 2 ने वाढव. एक मी उदाहरण देतो बघा तुम्हाला. समजा मी तुम्हाला काय दिले सांगा, माझ्याकडे 5 नंबर आहेत, त्या ऑड नंबर्स ना, ऑड 5 ऑड कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत माझ्याकडे. म्हणजे लागोपाठ येणाऱ्या 5 विषम संख्या आहेत आणि त्यांची बेरीज मला दिलेली आहे. किती आहे सांगा, 45 दिलेली आहे. तर ते नंबर्स कुठले असतील? 5 नंबर आहे. काय करणार मी? मधला नंबर आधी काढायचा. मधला नंबर किती मिळणार मला? हॅलो, हा, 9 मिळणार. आता मधला नंबर लिहिला की बाकीचे नंबर मला काढता यायला पाहिजे. किती कुठले कुठले असणार सांगा? हॅलो, पटपट बोला ना, मजा येते मग. 11 आणि 8 काय काय 9 नंतर काय ना, 9 नंतर 9 नंतर 11 and 30. 11 and 13. ओके. आणि 9च्या अगोदर काय ना सांगा? 7 आणि 5. यांची बेरीज करून बघा, येते काय बरोबर? येते 45 येते? येते का? हॅलो, इझी नाही वाटत आहे तुम्हाला? इझी नाही वाटत आहे? हॅलो हॅलो, बोला ना, रिप्लाय द्या ना. इझी नाही वाटत आहे? नाही आहेत खरं. कुठले कॉन्झिक्युटिव्ह नाहीये? कोणी सांगितलं कॉन्झिक्युटिव्ह? ऑड ऑड सांगितलं मी. कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स आहेत की. 5 नंतर 7 येत नाही? 5 नंतर 7, 7 नंतर ना, ऑड मी सांगितलंय ना, ऑड सांगितलंय. हे सगळे प्रॉब्लेम बघतोय ते आता ऑडचे. मगाशी काय बघत होतो सांगा? कॉन्झिक्युटिव्ह नंबर. ओके, मगाशी बघत होते ते कॉन्झिक्युटिव्ह नंबर. आता मी काय सांगितलं सांगा? कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर. क्लिअर समजलंय? डाऊट क्लिअर झाला का तुझा? हो. हा, ओके. तर आणि एक मी देतो बघा, मला पटकन सांगा आता आन्सर. ओके, मी तुम्हाला सांगितलं आता 3 नंबर्स आहेत माझ्याकडे, कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्सचा. लक्षात घ्या, विषम संख्या, लागोपाठ येणाऱ्या विषम संख्या माझ्याकडे 3 आहेत. आणि त्यांची जर बेरीज केली ना, तर माझे काय येते बेरीज त्यांची? 213 येतं. तर ते नंबर कुठले असतील? काय करणार सांगा? कॉन्झिक्युटिव्ह किती नंबर सांगितले मी? किती सांगितले? कॉन्झिक्युटिव्ह 3 नंबर सांगितले. त्यांची सम केलं तर काय येते सांगा? 213 येतं. तर कुठले नंबर्स असणार? मी काय करणार सांगा? बोला की रे. हॅलो, दमलात खेळून? खूप खेळलाय का? हॅलो, जर 3 नंबर्स असेल तर मी काय करणार? डिवायडेड बाय 3 करणार. त्याचा आन्सर. तुम्हाला डिव्हिजन येते का नाही येत मला सांगा आधी? 4थीत म्हणजे डिव्हिजन यायला पाहिजे. 5वीत गेला म्हणजे डिव्हिजन यायला पाहिजे. येते ना? काय सांगायला पाहिजे मला डिव्हिजन? हॅलो, येत आहे. ओके, तुम्ही पाहिजे तर असं केलं तरी चालेल ना, असं डिव्हिजन केलं तरी चालेल तुमच्या ह्याने. ओके, 0 0 3 3 1 जा 3. म्हणजे मधला नंबर मला काय मिळतो सांगा? 71 मिळतो. त्याच्या पुढचा नंबर ऑड नंबर 73 येणार आणि त्याच्या अगोदरचा नंबर काय येणार? 69 येणार. त्यांची बेरीज करून बघा, तुम्हाला 213 येणारच येणार. याच्यावर मी आणि घेऊ का प्रॉब्लेम? काय समजलंय परफेक्ट? हॅलो, समजलं. तरी पण एक घ्या. माझ्याकडे समजा 5 काय आहेत सांगा? ऑड नंबर्स आहेत. ओके, आणि त्यांची जर मी बेरीज केली, ओके, तर माझी बेरीज काय येते सांगा? एवढी बेरीज येते, 365 बेरीज येते. तर ते कुठले नंबर्स असतील? जमेल? 3 ऑड नंबर सांगितले आम्ही. 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड. सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज 365. फाइंड द नंबर. 3 विषम संख्यांची, लागोपाठ येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती आहे सांगा? 365. आन्सर सांग बोल ना. 71 72 73 74. चौथ्या मी 3च सांगितले.
चार कसे आले? 3च सांगितले मी, काय 5 सांगितले? किती सांगितले? 5 सांगितले, सॉरी. 71, 73, 75. ओके, 5 सांगितले का 3 सांगितले मी? 69, 71, किती सांगितले मी? सांगितले किती सांगा? 3 सांगितले ना, मग माझं हे आन्सर चुकलं. सॉरी, हे माझं चुकलं. 3 सांगितले ना मी. सॉरी, 2 मिनिट, मी तुम्हाला दुसरा देतो. 3 सांगितले. हे घ्या. मगाचं चुकलंय माझं. मगाचं चुकलंय. मी ऍडिशन करताना मी चुकलं, सम करताना चुकलं. आता सांगा कुठले नंबर आहे ना ते सांगा. तीन नंबर आहेत. मग काय करणार सांगा? डिवायडेड बाय किती करणार? भागिले किती करणार? पटकन सांगा ना. 3. आन्सर किती येतं सांगा? 75 येतं. मग मधला नंबर आपल्याला 75 मिळाला, तर त्याच्या पुढचा नंबर ऑड नंबर कुठला आहे ना सांगा? 77 ऑड नंबर. आणि त्याच्या अगोदरचा ऑड नंबर विषम संख्या 73. कठीण आहे का याच्यामध्ये? याच्यामध्ये काय कठीण आहे का? कठीण आहे का? हॅलो, बोला ना. बोलतच नाही तुम्ही. बोललात नाही तर मी म्हणणार तुम्हाला समजलं. ओके, समजलं का नाही समजलंय? समजलं. ओके, आता आपण काय करूया? दुसरी केस घेऊया. बघा, माझ्याकडे 3 काय आहे सांगा? कॉन्जिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आहेत. 3 कॉन्जिक्युटिव्ह काय आहेत सांगा? माझ्याकडे इव्हन नंबर्स आहेत. आणि त्यांचं जर सम केलं ना, तर मला काय होते सांगा? 66 आन्सर आहेत. तर ते कॉन्जिक्युटिव्ह इव्हन नंबर्स कुठले असणार? म्हणजे काय समजलं तुम्हाला? लागोपाठ येणाऱ्या 3 संख्या, त्यांची जर बेरीज केली तर 66 येतं. तर त्या संख्या कुठल्या? कुठले नंबर्स आहेत? सम ऑफ 3 कॉन्जिक्युटिव्ह इव्हन नंबर इज 66. 21, 22, 23. इथे पण तुम्ही काय करणार सांगा? डिवायडेड बाय 3 करणार. मधला नंबर मिळणार. मधला नंबर मिळाला की पुढचे आणि अगोदरचा नंबर काढायचं, झालं. बघा बेरीज करून येते का नाही बघा. 66 येते. ओके, समजलं? 3 प्रकारे आपण बघितलं. कॉन्जिक्युटिव्ह नंबर ती सम दिलं तर आपल्याला काढता यायला पाहिजे. कॉन्जिक्युटिव्ह इव्हन नंबर आणि कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर. म्हणजे काय सांगा? लागोपाठ येणाऱ्या संख्यांची बेरीज दिलेली आहे, लागोपाठ येणाऱ्या समसंख्यांची बेरीज दिलेली आहे, आणि लागोपाठ येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज दिली तर आपल्याला ते नंबर फाइंड आउट करता यायला पाहिजे. सगळ्यांना समजलं? हे सगळ्यांना समजलं? काय घेऊ अजून? का अजून घ्यायला पाहिजेत मी? समजलं. कोणाला समजलं नाही असे कोण असेल तर सांगा, मी आणि घेईन. ओके, फक्त 3 उदाहरणं मी घेतो. ओके, मला काय सांगितलंय सांगा? मला सांगितलंय सम ऑफ कॉन्जिक्युटिव्ह नंबर. इव्हन ऑड म्हटलं नाही, कॉन्जिक्युटिव्ह नंबर म्हणजे लागोपाठ येणाऱ्या संख्यांची बेरीज म्हणतो मी. ओके, सम ऑफ कॉन्जिक्युटिव्ह 3 कॉन्जिक्युटिव्ह नंबर. 3च घेऊया आपण. 5 असेल, 7 असेल. ओके, 3 कॉन्जिक्युटिव्ह नंबर. ओके, तर आपल्याला दिलेलं आहे समजा, आपल्याला एवढं दिलंय. सम ऑफ 3 कॉन्जिक्युटिव्ह नंबर इज 243 दिलं. ओके, तर त्याच्यावरनं ते नंबर्स आपल्याला काढायचे. इव्हन ऑड म्हटलं नाही, सम विषम मी काय म्हटलं नाहीये. पहिलं लक्षात घ्या, संबोध किंवा प्रावीण्य किंवा प्रज्ञा ह्या असताना तुमच्या 5वीचं जे पुस्तक असतं त्याच्यापेक्षा सुद्धा त्याची लेवल काय असते सांगा? वरची असते. ओके, म्हणजे रेग्युलर प्रॉब्लेम जसे असतात तुमच्या पुस्तकामध्ये तसे नसणार आहे. त्यामुळे याच्यासाठी खूप प्रॅक्टिस आपल्याला गरजेची आहे. आणि 5वी मध्ये जेव्हा तुम्ही हे करताना, प्रज्ञा, प्रावीण्य अशा प्रकारची परीक्षा देताना, तेव्हा त्यांच्यामध्ये काही क्वेश्चन असे असतात जे 6वी 7वीच्या मुलांना सुद्धा सोडवता येणार नाही. असे पण क्वेश्चन त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे ही परीक्षा आपल्याला लाईटली नाही घ्यायची आहे, तर आपल्याला खूप त्याच्यासाठी प्रॅक्टिस पण करायची आहे. ओके, आणि जनरली मी आज सगळ्यांनाच सांगितलंय 6वी 7वीच्यानी पण जॉईन व्हावून सांगितलंय, कारण 6वी 7वीच्याने पण हे कन्सेप्ट क्लिअर नसतात. ओके, चला कोण सांगते मला? सम ऑफ 3 किती? 80, 81, 83. 80, 81, 83.
3 नाही येणार. 3 कसं येणार? 82 येणार. मी कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हटले, इव्हन ऑड म्हटलेच नाही, लागोपाठ येणाऱ्या संख्यांची बेरीज सांगितली मी. मग 80 बघा बेरीज करून येते का नाही? बरोबर येते. ओके. दुसरा जो माझा प्रॉब्लेम आहे ना, मी तुम्हाला सांगितलं की 3 कॉन्झिक्युटिव्ह समजा ऑड नंबरची बेरीज 243 येते. 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबरची बेरीज 243 येते. तर ते कुठले नंबर? मगाशी मी काय सांगितलेलं सांगा? 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबरची बेरीज 243 येते. आता मी काय सांगितलं? 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर म्हणजे विषम संख्यांची बेरीज 243 येते. तर ते कुठले नंबर? हा अनद्याला आलंय सांगू का? हा सांगा ना. 79 आणि 83. 79 इथे फक्त फरक काय करतो सांगा? मधला नंबर दोघांसाठी सेमच असणार. पण इथे मी काय सांगितलं सांगा? कॉन्झिक्युटिव्ह नंबर. इथे काय सांगितलं? कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर, लागोपाठ येणारे विषम संख्या, यांची बेरीज करून बघा तुमचं बरोबर येते का नाही, एवढंच येणार आन्सर. फक्त एकदा लक्षात ठेवा, जेव्हा 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड इव्हन नंबर असतात, 5 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर असतात, त्यांचं मात्र आन्सर केव्हा ऑड मध्ये येणार नाही. हे ऑड नंबर आलाय बघा. हा बोल, काय म्हणायचं होतं तुला? बोल, कोणतरी बोलत होता, बोल. काही नाही ना प्रॉब्लेम? ओके. आता मी तुम्हाला सांगितलं 5 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबरची बेरीज. ओके. 5 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबरची बेरीज समजा 320 येते. थांबा मला चेक करू दे. ओके, 320 येते. आता 5 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर सांगितल्या म्हणजे 5 समसंख्यांची बेरीज. 5 इव्हन नंबर. सम ऑफ 5 इव्हन नंबर इज 320. फाइंड द नंबर. म्हणजे 5 लागोपाठ येणाऱ्या समसंख्यांची बेरीज 320 आहे. तर ते नंबर्स कुठले असतील? याला काय करणार मी सांगा? 320 ला काय करणार मी? 62 63 64. ओके, ह्याला मी काय करणार सांगा? याला काय करणार सांगा? पहिला 320 ला मी काय करणार? भागिले 5 5 करणार. ओके. तुम्ही डिव्हिजन अशी केली तरी चालेल. तुम्हाला कुठली सोपी पडते त्याप्रमाणे तुम्ही करा. ओके. त्याचं जर मी आन्सर काढलं तर मला काय येते सांगा? डिव्हिजन येते ना सगळ्यांना? डिव्हिजन सगळ्यांना येतं असं मी समजतो. ओके ओके ओके. येत नसेल तर खूप प्रॅक्टिस करायला पाहिजे बघा. ते आपल्याला कायमस्वरूपी लागणार. 5वी 6वी 7वी 8वी 9वी जिथे जिथे मॅथ्स आहे तिथे आपल्याला डिव्हिजन मल्टिप्लिकेशन सगळं यायला पाहिजे. ओके. तर हे आपलं काय झालं सांगा? आन्सर झालं. मधला नंबर मिळाला. मधला नंबर मिळाला की त्याच्या पुढचे 2 इव्हन नंबर काढायचे आणि त्याच्या अगोदरचे 2 इव्हन नंबर. झालं. तुम्ही बेरीज करून बघा, आन्सर तेवढं यायलाच पाहिजे. येतं का नाही बघा? येतं की नाही? येतो. ओके. त्याच्यावर अजून मी घेऊ का? काय समजलंय? अजून घेऊ का? समजलंय? समजलं. हे आपण 7वी 8वीला कसं गेल्यावर कसं सोडवणार ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके. तर जेव्हा आपण काय करतो सांगा, अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला दिले जातात तेव्हा आपण एक नंबर कन्सिडर करतो. एक नंबर कन्सिडर, मला माहित नाही कुठला नंबर तो, मी काय करणार सांगा? एक नंबर एक्स कन्सिडर करणार. ओके. आता मला समजा एक नंबर 2 असेल तर त्याचा पुढचा नंबर कसा येतो सांगा? त्याचा कॉन्झिक्युटिव्ह नंबर कुठला येतो? पुढचा नंबर कसा येतो सांगा? 2 नंतर काय मिळवल्यावर पुढचा नंबर येतो? 2 मध्ये 1 मिळवल्यावर 3 नंबर येतो. 3 मध्ये 1 नंबर मिळवल्यावर पुढचा नंबर येतो. तसंच मी काय केलं? पहिला नंबर माझा एक्स मला माहित नाहीये. दुसरा नंबर मी कन्सिडर काय करणार सांगा? एक्स प्लस 1. तिसरा नंबर कसा येणार सांगा? बोला की, तुम्ही बोलत नाही. X plus 2. एक्स प्लस 2 येणार. कारण इथे बघा 2 मध्ये 1 मिळवला की 3 येतो. 2 मध्ये 2 मिळवला की 4 येतो. म्हणजे इथे मी काय म्हणणार सांगा? एक्स प्लस 2. हे समजलं सगळ्यांना? पहिला नंबर मी जर एक्स धरला, दुसरा नंबर काय येणार सांगा? एक्स प्लस 1 येणार आणि तिसरा नंबर काय येणार सांगा? एक्स प्लस 2 येणार. ओके. आता मला सांगितलं त्यांनी
की 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबरची बेरीज समजा 21 येते म्हणून सांगितलं, तरी मी कसं सोडवणार बघा. हे तुम्हाला 5वी 6वी म्हणजे 6वी 7वी मध्ये सुद्धा उपयोगी पडणार. पण हे आपण क्लिअर का करतो, तर अशा प्रकारच्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रज्ञा म्हणून जी परीक्षा असते त्याच्यामध्ये करावी लागतात. मी सांगितली ती सोपी मेथड. MCQ असेल तर ठीक आहे, डायरेक्टली आपण आन्सर सांगणार आहे. पण इथे काय केलं तर सांगा, तुम्हाला स्टेपला सुद्धा मार्क्स असतात, त्यामुळे ते आपल्याला स्टेप बाय स्टेप करायला पाहिजे. मग आपण काय करणार सांगा, पहिला नंबर एक्स धरला, दुसरा नंबर x+1, तिसरा नंबर x+1, x+2 धरला. आता काय करणार सांगा, हे तिघांची मी सम करणार. आता जेव्हा सम करतो ना तेव्हा 1x 2x 3x हे काय लिहिणार सांगा, 3x आणि नंतर जे नंबर्स आहेत त्यांची पण बेरीज करणार. 1+2 म्हणजे काय होणार सांगा, 3. इथपर्यंत समजलं का? आणि यांची बेरीज मला दिलेली आहे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? समजलं? ओके. मग सारखंच आन्सर काढणार, पण आपण काय करणार, वेगळ्या मेथडने काढतो. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? होय नाही बोला ना. हो सर. ओके. आता इथे बघा, बोल बोल. ओके. तर इक्वल टू याला आपण इक्वल टू साइन म्हणतो. बरोबर चिन्ह. बरोबर चिन्हाच्या लेफ्ट साईडला जो नंबर असतो आणि राईट साईडला असतो ते दोन्ही इक्वल असायला पाहिजे, तरच आपण इक्वल टू. आता असं लिहिलं तर चालेल का? मी चालेल का? होय नाही. नाही, कारण 7 इज इक्वल टू 6 नाही. ओके. किंवा मी समजा असं लिहिलं तर चालेल का? चालेल का? नाही, हे चुकीचं आहे. ओके. जेव्हा आपण इक्वल टू लिहितो ना तेव्हा लेफ्ट हँड साईडला जो नंबर आहे आणि राईट हँड साईडला नंबर आहे त्याची बेरीज काय असायला पाहिजे, म्हणजे नंबर सेम असायला पाहिजे, तरच आपण इक्वल टू साइन देऊ शकतो. ओके. आता इथे मी काय करतो बघा, ते तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. 6वी 7वी 8वी ची मुलं पण याच्यामध्ये मिस्टेक करतात. ओके. तर मी काय करतो बघा, हे 3x आहे प्लस 3 आहे. जेव्हा काय असतं सांगा, कोणतरी बोलतंय, मध्ये बोलतंय कोणतरी, माईक जरा बंद करा. कोण बोलतंय? कोर माईक बंद करा. ओके. जेव्हा काय असतं सांगा, इथे प्लस असतं ना तेव्हा ते दुसऱ्या बाजूला घेऊन जायचं. हे लेफ्ट हँड साईडला आहे बघा. दुसऱ्या बाजूला साईन गेलं ना की त्याची साईन चेंज करायची. इथे आपण काय करतो सांगा, अधिक करतो, इथे काय करायचं, वजा करायचं. ओके. म्हणजे मला काय मिळणार सांगा, 3x इज इक्वल टू 21 न वजा 3 केले तर आपल्याला आन्सर किती मिळतात सांगा, 21 3 गेले तर आन्सर काय मिळते सांगा, 18 मिळेल. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? समजलं? इथे बघा, मी परत एकदा सांगतो, दोन्ही बाजूचे नंबर काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. आणि हे जेव्हा सोडवायचं असतं तेव्हा काय करायचं, इथे प्लस आहे ना ते दुसऱ्या बाजूला घेऊन जाणार, तेव्हा ते काय करायचं, त्याची साईन चेंज करायची. प्लस असेल तर वजा, गुणाकार असेल तर भागाकार, म्हणजे डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन. ओके. आता इथे मी काय केलं सांगा, 21 - 3 केलंय तर मला आन्सर मिळालं 18. आता इथे काय सांगा, 3x म्हणजे काय आहे सांगा, 3 × x आहे. 3 × x म्हणजे काय सांगा, मल्टिप्लिकेशन आहे. मग मी काय करणार सांगा, इथे मल्टिप्लिकेशन आहे ना, इथे मी डिवाइड करणार. तर मला आन्सर काय मिळणार सांगा, 6 मिळणार. म्हणजे पहिला नंबर मला 6 मिळणार, दुसरा 6 + 1 7 मिळणार, तिसरा 6 + 2 म्हणजे काय मिळणार, 8 मिळणार. ऍक्च्युली तुम्हाला काय करावं लागेल सांगा, जे आपण प्रज्ञा वगैरे परीक्षा म्हणतो ना, तिथे तुम्हाला स्टेपला पण हे असतात. मगाशी मी तुम्हाला काय सांगितली, ट्रिक सांगितली कसं डायरेक्टली काढायचं. पण हे तुम्हाला 5वी मध्येच नाही तर सगळीकडे उपयोगी पडणार आहे. एक्स मानायचं. ओके. आणि तुम्ही बघा, जेव्हा प्रज्ञासारखी परीक्षा देता तेव्हा साधारण तुमचं 5वी 6वी 7वी मध्ये जे काय बेसिक असतं ना ते सुद्धा तिथे काय केलं जातं, कव्हर केलं जातं. ओके. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्हाला समजत नाही त्या ठिकाणी मला स्टॉप करा आणि विचारा ते कसं आलं ते. इथे कुणाला काय एक्सप्लेन करायला पाहिजे का? इथे एक्सप्लेन करायला पाहिजे का? हॅलो. मी दुसरं उदाहरण देतो, चला आपण दुसरं उदाहरण घेऊ. समजा माझ्याकडे 5 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे. 5 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे, म्हणजे एका पाठोपाठ एक येणारे नंबर्स आहे. ओके. आणि त्यांची जर बेरीज केली तर आपलं काय होते सांगा, एवढा आन्सर आहे. 5 कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहेत आणि त्यांचं जर बेरीज केली तर 355 आन्सर येतं. मग मी काय करणार, मग सारखं पहिला नंबर एक्स करणार, पुढचा नंबर काय येणार सांगा, पुढचा नंबर पटकन बोला ना. पहिला नंबर 2 असेल तर 3 कसा येतो, एकमेवाला येतो ना.
मग मी काय करणार सांगा, x प्लस 1. Plus 1. पुढे काय लिहिणार, मला बोलणारी माणसं आवडतात, विद्यार्थी आवडतात, मग मजा येते. पुढे X plus 2. पुढचा नंबर X plus 3. x प्लस 3. त्याच्या पुढचा नंबर X plus 4. x प्लस 4. म्हणजे आपण काय 5 नंबर घेतले बघा, 1 2 3 4 5. पहिला नंबर माहित नाही मला, पहिला नंबर माहित झाला तर पुढचे 4 नंबर मी इझिली काढू शकतो. ओके, आता इथे काय करणार बघा, मगच सारखंच करणार. x किती वेळा आहे बघायचं, 1 2 3 4 5. मग इथे काय लिहिणार सांगा, मी 5x लिहिणार आणि बाकीच्यांची बेरीज करणार. 1 3 झाले, 3 3 6 आणि 4 10 झाले, इक्वल टू 355. ओके, जेव्हा इक्वल टू मध्ये येतं ना, तेव्हा समजायचं दोन्ही नंबर्स काय असणार, दोन्ही बाजूचे नंबर्स इक्वल असायला पाहिजे. आता मी तुम्हाला काय सांगितलं सांगा, इथे बघा प्लस आहे, ते लेफ्ट हँड साईड वरनं आपल्याला राईट हँड साईडला जायचं आहे. तेव्हा मी काय करणार सांगा, ते प्लस आहे ना ते मी वजा करणार, सबट्रॅक्ट करणार, आणि याचा आन्सर काय येतं सांगा, 344 येतं, 245 येतं, सॉरी. ओके, म्हणजे 5x इज इक्वल टू मला काय मिळाले सांगा, 345 मिळाले. आता इथे काय 5x म्हणजे काय ऍक्च्युली आहे, 5 इंटू x. मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा दुसऱ्या बाजूला गेल्यावर त्याचं डिव्हिजन करायचं. तेव्हा मी काय करणार सांगा, हे मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे x इज इक्वल टू मी काय करणार सांगा, 345 डिवायडेड बाय 5 करणार. ह्याचा आन्सर मला सांगा जरा कोणतरी, किती येतो. किती 69. ओके, आता पहिला नंबर जर माझा 69 असेल, पुढचा नंबर काय असणार सांगा, किती असणार पुढचा नंबर, 70. त्याच्या पुढचा नंबर 71 असणार. त्याच्या पुढचा नंबर 72 आणि त्याच्या पुढचा नंबर 3. कारण त्याच्यामध्ये आपण काय करतो, 1 ऍड करतो, x मध्ये 2 ऍड करतो, x मध्ये 3 ऍड करतो, x मध्ये 4 ऍड करतो. ओके, आता याची जर बेरीज करून बघा तुम्ही किती येते, आन्सर बरोबर येते का आपलं, येत आहे. हॅलो, हो सर. समजलं का. म्हणजे जर तुम्हाला परीक्षेमध्ये करायचं असेल ना तर अशा प्रकारे करावं लागेल, कारण की ते स्टेपला पण माहिती हे असतं. हे आपण तोंडी मगाशी काढलं तसं पण काढू शकतो, पण ते MCQ असेल तर ठीक आहे, MCQ नसेल तर तुम्हाला असं करावं लागेल. क्लिअर. आणि एक देऊ का मी तुम्हाला, आणि एक देऊ. हॅलो, ओके, चला. तर नेक्स्ट क्वेश्चन काय सांगा, आपण 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर घेऊया. 3 कॉन्झिक्युटिव्हचं जर आपण काय केली सांगा, बेरीज केली तर त्याचा आन्सर येतं 249 आहे. तर ते 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर काढायचे आहेत आपल्याला. एकदम परफेक्ट समजून घ्या. मी सगळ्यांना काय सांगत असतो सांगा, मॅथ्स हा काय आहे सांगा, इझी सब्जेक्ट आहे का, मॅथ्स हा इझी सब्जेक्ट आहे का, काय म्हणता तुम्ही. हॅलो, आवाज नाही आहे. नाटेकर, कसा आहे सब्जेक्ट मॅथ, नाटेकर आवाज येत नाही. गीते, पाटील, सावंत कोणच बोलत नाहीये. माझा बहुतेक आवाज येत नाही. व्हेरी इझी सर. व्हेरी 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 इझी नाही म्हणत मी, काय म्हणत असतो सांगा, व्हेरी 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 इझी असतं. पण त्याच्यासाठी काय करायचं सांगा, कन्सेप्ट सगळे क्लिअर करून घ्यायचे, आणि ते केलं ना, मी सांगत असतो उद्या पेपर आहे, आज अभ्यास करायची गरज पडता कामा नये. जर मॅथ्स तुमचा काय एकदा शिकवतानाच एवढं कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं, किंवा तुम्हाला जे डाऊट्स आहेत ते त्याच वेळी क्लिअर करायचे, आणि जास्त काय करायचं सांगा, प्रॅक्टिस करायची. तशाच प्रकारचे क्वेश्चन काय करायचे, सोडवायचे. मी बहुतेक सगळ्यांना तुम्हाला काय सांगितलं सांगा, RD शर्मा पण खरेदी करा. केलंय तुम्ही सगळ्यांनी, 5वीला बघायला पाहिजे मला आहे का, पण RD शर्मा बरं असतं. ओके, आणि दुसरं तुम्हाला मी काय सांगेल, प्रावीण्य संबोध, याची परीक्षेची पुस्तकं येतात, ती पण नंतर मी तुम्हाला देईन, सध्या नको. ओके, नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला नावं देईन, आणि नॉमिनल फी मध्ये ते मिळतात. त्याच्यातले पण क्वेश्चन तुम्ही काय सोडवले तर तुमचं काय होईल सांगा बरं. कारण आपण काय घेतोय सांगा, नुसतं संबोधची परीक्षेचे अभ्यास नाही करत, आपण प्रज्ञाच्या लेवलपर्यंत क्वेश्चनचे काय करणार आहे, हे करणार आहे, सोडवणार आहे. त्यामुळे ते तुम्हाला काय होणार आहे, संबोध, प्रावीण्य वगैरे सोपे नक्कीच दिसणार आहे. ओके ओके.
तर इथे पहिला नंबर मी किती घेणार सांगा? 3 नंबर मधला पहिला नंबर काय कन्सिडर करणार मी? हॅलो, बोलत नाही तुम्ही, घाबरता मला तुम्ही. हॅलो, एक्स. दुसरा नंबर काय येणार सांगा? एक्स प्लस वन. हा, तिसरा नंबर X plus 2. 2. 3 नंबर सांगितले आपल्याला. आता या तिघांची आपण काय करणार? बेरीज करणार. आणि त्याचा आन्सर आपलं काय दिलं आपल्याला? 249 दिलं. ओके, 1 2 3 म्हणजे 3x झाला. प्लस किती येणार सांगा? 3. 3 येणार. आता पुढची स्टेप काय येणार? कोण सांगतो मला? पटपट सांगा. 249 minus 3. इथे पहिल्यांदा काय लिहिणार मी? 3x लिहिणार इक्वल टू 249 मायनस 3. याचा आन्सर किती येतं सांगा? 249 मायनस 3 किती येतं? 246. 246. आता मला काय करायचं? 3 ने याला डिवाइड करायचं, बरोबर? 246 डिवायडेड बाय 3. आन्सर किती येतं? पटकन सांगा. 82. 82. पहिला नंबर माझा काय येणार सांगा? हा पहिला नंबर. हा एक्स म्हणजे माझा काय सांगा? पहिला नंबर. दुसरा नंबर काय येणार? 83. आणि तिसरा नंबर काय येणार सांगा? 84. 84. सगळ्यांना इझी वाटतंय का नाही वाटत? हा, Yes sir, वाटते. वाटतंय ना? आता मी दुसरा क्वेश्चन घेतो. आता दुसरा क्वेश्चन घेतो. ओके, पण तो थोडासा वेगळा असणार आहे, त्यामुळे विचारपूर्वक करा. ओके, मी तुम्हाला सांगितलंय काय सांगा? 3 इव्हन नंबरची बेरीज, 3 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन म्हणजे लागोपाठ येणाऱ्या 3 समसंख्यांची बेरीज मी देतोय तुम्हाला. ओके, आणि ती बेरीज आहे ती आपली समजा एवढी आहे. तर ते नंबर आपल्याला काढायचे. तर पहिला नंबर आपण काय धरणार सांगा? एक्स धरणार. सगळ्यांचं माहित आहे सगळ्यांना. दुसरा नंबर किती धरणार? एक्स प्लस वन. एक्स प्लस 1. ओके, इथे बघा पहिला नंबर माझा जर 2 असेल तर दुसरी समसंख्या माझी 3 असते का? X plus नाही सर, 4. काय असते? 4 असते. 4. पहिला नंबर जर 2 असेल तर त्याच्यामध्ये 1 मिळवला की 4 येणार का? X plus नो येणार. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं? विचार करायचा. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं सांगा? सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर इज 246. म्हणजे 3 लागोपाठ येणाऱ्या समसंख्यांची बेरीज 246 आहे. त्यामुळे मी जर काय धरलं सांगा? पहिला नंबर एक्स धरला तर दुसरा नंबर एक्स प्लस 1 येणार का? नाही. किती येणार? X plus 2. एक्स प्लस 2 येणार. त्याच्या पुढचा नंबर काय येणार? तिसरा नंबर X plus 4. एक्स प्लस 1. हे सगळं क्लिअर झालं का सगळ्यांना? हो सर. सगळ्यांना क्लिअर झालं? हा, एक्स प्लस 1 नाही येणार, एक्स प्लस 2 नाही येणार. ओके, पहिलं काय येणार सांगा? एक्स प्लस 2 एक्स प्लस 4 येणार. नाहीतर मगाशी आपण काय करायचो? एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 करायचं. इथे तसं नाही करणार आपण. क्लिअर समजलं सगळ्यांना? ओके, आता बाकी सगळं आहे ते सेम आहे. तिघांची काय करणार? बेरीज करणार. 256 यायला पाहिजे. बाकी सगळं सेम करणार. फक्त हे लक्षात घ्यायचं. आता इथे पण काय येणार सांगा? 3x प्लस 6 येणार. म्हणजे किती येणार सांगा? 246 येणार. आता पुढची स्टेप सांगा मला. पुढची स्टेप सांगा मला पटकन. 3x is equal to 40. 3x इज इक्वल टू, मी काय करणार सांगा? हे प्लस आहे ना, त्यामध्ये त्याची साईन जाऊन चेंज करा, म्हणजे वजा करणार. म्हणजे मला काय मिळणार सांगा? 240 मिळेल. आता या 240 ला मी काय करणार? 240 ला काय करू मी? 240 divided by 3. 3 करणार. त्याचा आन्सर किती येतं? 40. नक्की बघा, नक्की सांगा मला किती येतं ते. 80. हा, 80 येतं. त्यामुळे पहिला नंबर माझा काय होणार सांगा? पहिला नंबर काय येणार? 80 येणार. दुसरा नंबर किती येणार? 82 येणार. का ते लक्षात आलं? कारण इव्हन नंबर बघितलेला आपण 82 आणि त्याच्या पुढचा नंबर काय होणार सांगा? 84. त्याची बेरीज केली तर येते काय बघा? येते. ते आपला आन्सर काय सांगा?
बरोबर. ओके, आता तुम्ही करायचं, मी तुम्हाला 5 मिनिटं देईन पाहिजे तर. ओके, आज नको, 2-3 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे असा क्वेश्चन. समजा मी तुम्हाला काय सांगितलं, 5 आपले कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहेत, 5 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स आहेत, विषम संख्या आहेत. 5 लागोपाठ येणारे विषम संख्यांची बेरीज मी तुम्हाला देतो. ओके, तर त्याची तुम्हाला काय करायचं, नंबर्स काढायचे, ह्या आहे अशा प्रकारे काढायचे. ओके, त्यांची बेरीज जी आहे ती काय आहे ते सांगा. एवढी आहे, 5 नंबर. हा, आणि ते आपल्याला काढायचं आहे. इवन नंबर. हा, 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नाही, सॉरी, ऑड नंबर. Okay. ओके, ऑड नंबरची बेरीज माझी एवढी आहे. सर आलं. हा, आलं. 2 मिनिट, 2 मिनिट, सगळ्यांना ट्राय करू दे. स्टार्ट करू मी. पहिला नंबर आपला कायम कसा असतो सांगा, काय कन्सिडर करतो आपण पहिला नंबर? हॅलो, एक्स तर दुसरा ऑड नंबर किती येणार सांगा? x+2 x+2. इथे पण तेच येणार. ओके, कारण का 2नेच वाढणार ना. पहिला नंबर 1 असेल तर दुसरा नंबर 3 यासाठी 2 ऍड करतो. तिसरा नंबर काय येणार सांगा? x+4 x+4. सगळ्यांना समजतंय? x+4. आणि चौथा नंबर x+6. हे कोण बोलताय? आणि पाचवा नंबर x+8 x+8. झाले 5 नंबर आपले. झाले 5 नंबर. यांची जर बेरीज केली, ऑड नंबर आहे ना, हे ऑड नंबर आहे, यांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला काय मिळतं सांगा? इक्वल टू 355 मिळतं. आता किती एक्स आहेत बघा, किती एक्स आहे? 5 एक्स आहे. आणि ते ऍड केले बाकीचे नंबर तर किती होतात? किती होतात? 20 होतात. काय करायचं बघा, 6 + 4 10 होतात, 8 + 2 10 होतात. म्हणजे डायरेक्टली आपल्याला असं करता येईल. 355. पुढची स्टेप काय असणार सांगा? पुढची स्टेप काय असणार? 5x = 355 - 20. सगळ्यांना समजतंय का ही स्टेप? हो. ओके, आता मला एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करणार मी सांगा? 335 अपॉन 5. आन्सर किती येतं? 67 हा आपला कुठला नंबर होणार सांगा? पहिला नंबर होणार. दुसरा नंबर काय होणार? 69 पुढचा 71 3 आणि 75. कॉन्झिक्युटिव्ह नंबर ना, 2 ने काय करणार आहे? वाढणार आहे. किंवा डायरेक्ट असं करा, 67 मध्ये 2 वाढले की एवढे झाले, 67 मध्ये 4 वाढले की एवढं झालं, 67 मध्ये 6 वाढले की हे झालं. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, त्याच्यामध्ये किती ऍड करायचे ना ते आपण लिहिलेलं आहे तिथे. हा, कोणतरी बोलत होता. कोण बोलत होता? काय? सर मला वाटतं पहिला नंबर 71 आहे. काय ते? पहिला नंबर 71 असेल. पहिला नंबर 71 असायला पाहिजे. कसा? कारण की पहिला नंबर 35 71. तो मधला नंबर येतो ना. मगाची स्टेप बघितली ती नाही का? आता आपण पहिला नंबर कन्सिडर करतोय ना. ठीक आहे. हा, आता इथे बघ, तू सांगते ते मधली, आपण ती वेगळी मेथड वापरलेली. त्याला डिवायडेड बाय 5 केल्यावर कुठला नंबर मिळायचा मला? कुठला नंबर मिळायचा? मधला नंबर मिळायचा. मग आपण त्याच्यामध्ये काय करायचो? या बाजूला 2 नंबर, या बाजूला 2 नंबर करायचो. काय डाऊट आहे का? क्लिअर? नाही. क्लिअर? हो.
ओके, याच्यावर अजून घ्यायला पाहिजेत का क्वेश्चन? काय समजलं सगळ्यांना? नाही समजलं बिंदास नाही म्हणून सांगायचं, त्याच्यामध्ये लाजायची गरज नाहीये. तर तुमचं perfect होणार. समजलं. ओके ओके, घेऊ नको ना? कोणाला वाटतं तर सांगा, मी घेईन. वाटतंय कोणाला? नाही ना? ओके, दुसरं बघा, मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे सांगतो. समजा एका नंबरची 4 टाइम्स केल्यावर मला आन्सर 16 येतं. एका नंबरची 4 टाइम्स केल्यावर आन्सर 16 येतं. तर मी काय करणार बघा, इथे नंबर एक्स मांडणार. मला माहित नाही नंबर कुठला, तो याची 4 टाइम्स केली म्हणजे मी काय करणार, 4 इंटू एक्स करणार आणि आन्सर किती येतं सांगा, 16 येतं. तर मला कोण सांगू शकेल का एक्सची व्हॅल्यू किती असणार? हे आपण जस्ट बघितलंय काय करतात ते. डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन, ऍडिशन असेल तर सबट्रॅक्शन. त्याचं एक्सची व्हॅल्यू किती येणार सांगा? हा, किती येणार? 4. X is equal to 4. 4 येणार. हे समजलं सगळ्यांना? ओके, दुसरं मी तुम्हाला काय सांगितलं, एका नंबरला समजा आपण 5 ने डिवाइड केलं, एका नंबरला 5 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर 22 येतो. एका नंबरला 5 ने डिवाइड केलं तर आन्सर 22 येतो. तर तो नंबर कुठला? तर मी कसं लिहिणार बघा, एका नंबर मला माहित नाहीये, त्याला डिवाइड कशाने करतो, 5 ने करतो. त्याचा आन्सर काय येतं सांगा, 22 येतं. आता इथे काय आहे आपलं सांगा, डिव्हिजन आहे. डिव्हिजन असतं तेव्हा हे डिवाइड आहे ना, तेव्हा ते काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. तर मी काय करणार सांगा, 22 इंटू 5 करणार. आन्सर काय येणार सांगा, 106 येणार. मी काय म्हणतो लक्षात येते ना? मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं सांगा, मल्टिप्लिकेशन असेल, गुणाकार असेल तर त्याचा भागाकार करायचा, दुसऱ्या बाजूला नेता. इथे काय सांगा, डिव्हिजन आहे ना, मग मी काय करणार, 5 डिवायडेड आहे ना, 22 ला 5 ने मल्टिप्लाय करणार. समजतंय काय ते? समजतंय? मी परत एकदा सांगतो, हे जर तुमचं याच ठिकाणी 5वीत असताना क्लिअर झालं ना, 8वी मध्ये, 9वी मध्ये, 10वी मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. तर मी बघतो काय होते सांगा, 8वी 9वीच्या ना हे सगळं काय येत नसतं, तिथे विसरलेले असतात. त्यामुळे त्यांना काय होते सांगा, ते जड जातं. मग मॅथ्स म्हणतात इझी नाही म्हणतात, व्हेरी 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 डिफिकल्ट आहे म्हणून सांगतात, ते कठीण आहे म्हणून सांगतात. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे सांगा, मॅथ्स मध्ये परफेक्ट समजून घ्यायचं आहे प्रत्येक एक. तरच आपण काय करणार आहे, पुढचं मॅथ्स तुम्हाला इझी वाटणार आहे. नाहीतर समजा तुम्ही 5वीतलं परफेक्ट नाही केलं, मग 6वीतलं तुम्हाला कठीण वाटणार आहे, 7वीत गेल्यावर आणि कठीण वाटणार आहे. ओके, त्यामुळे 5वी मध्येच असताना काय करायचं, आपल्याला जे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करायचे. ओके, आणि एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये मी शिकवणार आहे. फक्त तुम्ही क्वेश्चन विचारायला पाहिजे जर डाऊट असतील तर. नाहीतर मी शिकवतोय, समजलं होय, नाही समजलं तरी होय नाही म्हणायचं. मग तुमचे डाऊट, तुमचं मॅथ्स काय होणार नाही, तुम्हाला व्हेरी 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 इझी वाटणार नाही. एकदम 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 सिम्पल मध्ये मी शिकवणार आहे. फक्त तुम्ही डाऊट्स विचारा, तुम्हाला समजलं नसेल तर विचारा. ओके, हे समजलं का सगळ्यांना आता? ओके, आता मला सांगा, एका नंबर मध्ये 15 ऍड केल्यावर, एका नंबर मध्ये 15 ऍड केल्यावर आन्सर त्याचं 120 येतं. तर कुठला नंबर असेल तो? मी कसं लिहिणार सांगा ते? एका नंबर मध्ये 15 ऍड केल्यावर आन्सर 120 येतं. कसं लिहिणार सांगा? X plus 16 is equals to 120. x plus 15 इक्वल टू 120. आता सांगा मला याचा आन्सर किती आहे ना? x ची व्हॅल्यू किती आहे? 1. आपण काय करणार सांगा, इथे ऍडिशन आहे, तिथे जाऊन सबट्रॅक्शन करायचं. समजतं काय म्हणतात ते? 105. हे कसं लिहितात समजलं का? ओके ओके, दुसरा मी तुम्हाला सांगितलं, एका नंबरची 13 टाइम्स अँड त्याच नंबरची 4 टाइम्स, याचं सम केल्यावर मला आन्सर समजा 272 येतो. मी काय सांगितलं बघा, एका नंबरची 13 टाइम्स म्हणजे 13 पट आणि त्याच नंबरची 4 पट यांची बेरीज केली तर आन्सर 272 येतं. हे कसं लिहिणार सांगा? 39 plus 4 is equals to 270. 27. आता पुढे कसं करणार?
पुढे काय करणार? 17x equal to 17x इज इक्वल टू 272. बरोबर बरोबर. आता मला काय करावं लागेल? याच्या पुढची स्टेप काय असणार सांगा? divide by 7. याला मी काय करणार सांगा? x इज इक्वल टू 272 डिवायडेड बाय काय करणार मी? 17 करणार. तुम्हाला पाडे कितपर्यंत येतात? टेबल्स कितपर्यंत येतात? 30. हा, किमान 20 पर्यंत तरी 30 पर्यंत येत असेल तर ठीकच आहे, नाहीतर किमान 20 पर्यंत तरी पाठ करा. आणि 5वीत असतानाच काय करा सांगा? 30 पर्यंत प्रयत्न करा. 30 पर्यंत तुमचे पाढे पाठ असेल ना, तर आपली कॅल्क्युलेशन जे आहे ते काय होणार सांगा? फास्ट होणार आहे. ओके. आता जर मला इथे 17चा पाढा येत नसेल तरी मला काय होणार आहे? थोडंसं कठीण वाटणार. ओके. जर मला 17चा पाढा येत असेल तर 17 1 जा 17 आणि किती राहिले? 17 म्हणजे 10 102 राहिले. बरोबर आहे ना? 17 6 चा. बरोबर. त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू माझी किती येणार सांगा? एक्स ची व्हॅल्यू काय येणार? 16 आहे. समजलं का सगळ्यांना? हो. समजलं का? हो सर. हा, ओके. तरी परत सांगते बघा, हे तुम्हाला कायमस्वरूपी पुढे पण लागणार आहे. 5वी साठीच आहे असं नाही, 5वी मध्येच क्लिअर करा. ओके. तर तुमचा काय होणार सांगा? फायदा होणार. हे आपलं सगळं आपण बघतोय ते शाळेच्या व्यतिरिक्त, म्हणजे जे काय कठीण लेवल आहे ना तिथपर्यंत आपण जातोय. ओके. एवढे कठीण तुमच्या परीक्षेमध्ये असतील असं मला वाटत नाही, शाळेच्या परीक्षेमध्ये. पण ते तुम्हाला प्रज्ञा, बाकीच्या ज्या परीक्षा मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय असू शकतात. आता पुढची गोष्ट, जर तुम्हाला आवडलं किंवा समजत असेल मी शिकवलं तरच जॉईन व्हा. मी शिकवलेलं तुम्हाला जर समजत नसेल, जड जाड असेल, तर कृपया तुम्ही जॉईन होऊ नका. ओके. कारण ह्या परीक्षा सगळ्यांसाठी नाहीये. ज्यांना आवडतं आणि जे काय करू शकतात, म्हणजे कष्ट करण्याची तयारी आहे, प्रॅक्टिस करण्याची, त्यांनी ज्या परीक्षा द्याव्या, कारण हाय लेवलच्या आहेत थोड्याशा. ओके. आणि आपली जी फी आहे, आता हे मी 2-3 लेक्चर तुम्हाला दिले फ्रीमध्ये. ओके. त्याची जी वार्षिक जी फी आहे ती आपली 6500 आहे. ओके. हा माझा काय सांगा? जीपे नंबर आहे. ओके. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही फी भरा आणि जॉईन व्हा. कोणतरी तुमचा मित्र जॉईन होतो म्हणून तुम्ही मी जॉईन होऊ नका. ओके. महत्वाचं काय व्हायला पाहिजे सांगा? तुम्हाला समजायला पाहिजे, तुम्हाला आवडायला पाहिजे. आई वडील सांगतात म्हणून जॉईन होऊ नका. आई वडिलांशी डिस्कस करा, मला आवडलंय, मला जॉईन व्हायचं, तरच तुम्ही जॉईन व्हा. ओके. नुसते आई वडील सांगत असतील तर नुसतं जॉईन होऊ नका. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय का? ही जी आहे ती फी आपली वार्षिक फी आहे आणि एकदाच भरायची आहे. ओके. आणि या सगळ्यांचं आपण काय करणार आहे? तुमच्या 6वीचा सिलेबस त्याच्यामध्ये होतो, काही प्रॉब्लेम येत नाहीये. 5वीचा सिलेबस होतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करतो सांगा? ह्या ज्या कठीण परीक्षा आहेत, थोड्याशा कठीण म्हणूया आपण, ऍक्च्युली कठीण नाहीये, ते सुद्धा तुम्हाला सोप्या वाटते त्या कारण जनरली काय होते बघा, मुलं परीक्षेला बसतात पण त्यांना गायडन्स मिळत नाही. त्यामुळे यंदापासूनच आम्ही काय करतोय? गायडन्स देतो. कारण खूप जण मुलं म्हणतात आम्हाला परीक्षेला बसायचंय पण आपल्याला तशा प्रकारचं गायडन्स काही मिळत नाहीये. त्याच्यासाठी आपण काय करतोय सांगा? त्याचं ट्रेनिंग चालू केलेलं आहे. ओके. आणि कुणाला जर पालक कोण असतील त्याने पण काय विचारायचं विचारू शकता. कोणाला काय विचारायचंय? या नेक्स्ट वीक पासून आपलं जे फी भरणार ना त्यांच्यासाठीच असणार आहे. ओके. ओके. आणि आठवड्यातनं आपलं 2 दिवस असणार. ओके. सध्या आपण डेमो फक्त एकच दिवस देतोय, आठवड्यातनं 1 दिवस देतोय. 3 डेमो मी दिलेत तुम्हाला. तर पुढच्या वेळी आपल्या पुढच्या आठवड्यापासून 2-2 लेक्चर सुरू होते. हे सगळं मी तुम्हाला डिटेल ग्रुपवर पाठवेल. आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो, कोणाला काही विचारायचं नसेल तर मी थांबणार आहे. हॅलो. नाही सर. ओके. ज्यांना वाटतंय त्यांनी काय करायचं? 6500 भरायचे आणि काय करायचं? हा माझा जीपे नंबर आहे आणि मला तुमचं नाव, डिटेल्स पाठवा, म्हणजे ट्रान्झॅक्शन ID वगैरे जे काय असेल ते, किंवा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंट केल्यावर. त्यामुळे मी तुम्हाला नवीन ग्रुपमध्ये ऍड करेन. हा जो ग्रुप आहे सध्या आहे मॅथ्स कॉम्पिटिशन म्हणून जो ग्रुप आहे ना, तो सर्वांसाठी आहे. ती भरलेले असू दे किंवा नसू दे. पण पुढच्या वेळी जी काय लिंक असणार आहे ती आपली कुठे असणार आहे सांगा? नवीन ग्रुपवर येणार आहे. या ग्रुपवर येणार नाही, जो सर्वांसाठी आहे तो. ओके. चालेल, मग थांबूया आपण. हॅलो. हो सर. हो सर. ओके. चालेल. चला मग.